नवजात बाळाची नाळ किती महत्त्वाची आहे, आपल्या पूर्वजांना हे हजारो वर्षांपूर्वी माहीत होतं. नवजात बाळाची नाळ म्हणजेच अम्बिलिकल कॉर्ड जेव्हा आपोआप गळायची, तेव्हा प्राचीन भारतीय वैद्य ती काळजीपूर्वक सुकवायचे. नंतर ती चांदी किंवा सोन्याच्या ताईतामध्ये ठेवून बाळाच्या गळ्यात बांधली जायची. प्राचीन वैद्यांना बॉडी हीलिंग आणि लाईफ सायन्स याबद्दल खूप समजत होतं. ते मानायचे, नाळ ही बाळासाठी प्रोटेक्टिव्ह एनर्जी घेऊन ठेवते. कधी गंभीर आजार, रक्ताशी संबंधित विकार किंवा आज आपण ज्या कंडिशन्सला ऑटोइम्यून्स म्हणतो, त्यावेळी त्या व्यक्तीची सुकलेली नाळ थोड्या मधात मिसळून दिली जायची आणि त्यातून अनेक रुग्ण रिकव्हर व्हायचे, असे उल्लेख देखील आहेत. आज मॉडर्न सायन्स नुसार अम्बिलिकल कॉर्ड आणि प्लेसेंटामध्ये सगळ्यात रिच स्टेम सेल असतात. स्टेम सेल थेरपी आज ब्लड कॅन्सर्स, ऑटोइम्यून डिसीजेस आणि स्पॉन्टेनियस जॉइंट पेन मध्ये वापरली जाते. जे मॉडर्न सायन्समध्ये आज सिद्ध होतंय, ते भारतात हजारो वर्षांपूर्वीच वापरलं जात होतं. नवजात शिशूची नाळ का महत्त्वाची आहे? हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.